लसूण मिरची आणि हे नाही अशा फ्लेवरचे पापड कुठे बनत जास्त. अशा पद्धतीने पूर्ण मिक्स करून घ्या. वाव, बघितलं ना आता कसं नरम झालं. इथं लाटा लाटीला सुरुवात केली आहे मम्मीने. मस्त कडक झालेत पापड. मस्तपैकी पापड झालेला आहे हा पण. तर नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. आज बघा 11:15 झालेत. माझी आत्ताच आंघोळ झाली, मम्मीने घातल्यात शिव्या लेट झाले म्हणून. आज करणं पण काम आहे आणि आज वाळवणाचा तिसरा प्रकार करायचा आहे. आपले मिरगुंड्या झाल्यात पापडाच्या, आपलं कुरड्या झाल्यात आणि आपला आता तिसरा प्रकार आहे तो भन्नाट आहे. जरा आमच्याकडे जाम फेवरेट असतो तो आणि तेलकट पण लागत नाही, त्यामुळे खूप आवडीनं खाल्ला जातो. तो काय प्रकारे मम्मीलाच विचारले, मम्मीला विचारलं की नक्की त्याची काय प्रोसिजर आणि काय काय तयारी केली. चला बोला. हिरव्या मसाल्यातले तांदळाचे पापड. तांदळाचे पापड भाई, तांदळाचे पापड खातात का नॉर्मली कॉमनली? म्हणजे मी नाशिकला बरेच बघितलेत, कारण नाशिकला आम्ही मिसळ खायचो तर मिसळीसोबत ते तांदळाचे पापड असायचेच असायचे. तर मग आता बापरे, आपण पाणी तापत ठेवू, बरं उकड काढायला लागते ना. मसाला एवढा आणि पीठ एवढूच असं का? असं असतं काय? कोथिंबीर जास्त दिसते. ह्या मिरच्या तिखट कुठे आहेत? काल बघितली आपण. पण चालेल, ते थोडंसं तिखट झालं तरी चालेल. म्हणजे मी तरी अवन मधले पापड खाईन. ते पीठ फुगतं, तुला दिसतंय कमी. आता हे पीठ एवढं घ्यायचं, डोंगर भरून याला म्हणतात. हे लाटायला घ्यायचं, दाबून नाही हा, घ्यायचं, ते नाही घ्यायचे, फक्त एवढं घ्या. आता 1 ग्लासाचे आधी आपण बनवलेत ना 2 ग्लासाचे. अच्छा, आता एवढं पाणी ठेवायचं उकळायला. म्हणजे हे माप असतं ना, तेवढंच तेवढं पीठ तेवढंच पाणी. 1 ग्लास सेम आहे. हे पाणी भरून एवढं भरून पाणी आणि काठोकाठ हे भरून आणि याला डोंगर भरून. अच्छा, आणि आता हे वाटण. आता वाटणाला तुझ्या मिरच्या, लसूण, मसालेदार पाहिजे बोललास ना, हा, 20-25. कारण आपण खातो, म्हणजे हिरवे पापड जो बनवतेस ते खातो आपण, त्याला ना एकदम हिंट येते अशी, एकदम चावून आपलं गिळलं ना आपण थोडंसं की थोडीशी त्या मसाल्याची हिंट येते. म्हणून म्हटलं की थोडंसं अजून एक बनतात पापड, तर त्याची पण रेसिपी तुम्हाला आम्ही दाखवणार आहे. ते कुठले? तांदळाचे, तांदळाचे, टोमॅटोचे. हा, 2 असतात. आता दोन रेसिपी एकाच याच्यामध्ये नको, कारण व्हिडिओ खूप जास्त मोठा आणि तुम्ही आम्हाला सांगितले की मोठे व्हिडिओ असेल तर तुम्ही व्ह्यूज देत नाही आम्हाला. लसूण, मिरची आणि जिरं चमचाभर हा, टाकले. चमचाभर म्हणजे कसं आता मोजायचं ते? आपला याचा चमचा, नाश्त्याचा चमचा. अच्छा अच्छा अच्छा, नॉर्मल आपला जो आपण नाश्ता करायला चमचा वापरतो तो चमचाभर लसूण, मिरची आणि जिरं. मिरच्या तिखटपणानुसार घेऊ शकता तुम्ही, थोडंसं तिखट कमी आहेत ना म्हणून. अति पण नको, कारण पापड आपण मोस्टली डाळ भात किंवा मग पुलाव बनवला, काय केलं मग एखादं ते तिखट झालं असेल, पापड पण परत तिखट खाल्लं तर मग व्हायचं रॉकेट लॉन्चर. त्यापेक्षा नको. आता हे बारीक वाटून घ्यायचं. पाणी कसं, पेस्ट किती पातळ करायची, काय कसं करायचं, का घट्टसरच पेस्ट ठेवायची? हा, आता पापडाचे ते डोस्यासारखे असं सोडायला लागतील. वा 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 वा, बघू आता आपण हे बारीक पूर्ण वाटून घेऊया. काय म्हणाल, पूर्ण बारीक नाही घ्यायचं? नाही, क्रश थोडं पापडात दिसायला पाहिजे ना, थोडं. एकदम थोडंसं पाणी ओतलंय, थोडंसं पाणी टाकलं म्हणजे पूर्ण बारीक पेस्ट नाही करायची, कारण पापडात त्याचं थोडंशी कण कुठेतरी दिसायला पाहिजे. चला बघू आता कसं झालंय, दाखव जरा ते. जिरं थोडं अर्धवट होतं. हा, हे बघा, लसूण, मिरची आणि हे म्हणजे ठेचासारखी कन्सिस्टन्सी. हे मला वाटतं तेव्हाचे पापड असतील ज्या वेळेला ते पाट्यावर वंट्यावर वाटले जात असेल. पाट्यावर वंट्यावर असं पण पूर्ण बारीक नाही होत. असे कोणच नाही बनवत. मग हे तू कुठून आणलेस? काही फेकू नको. काय बोलते? अरे तांदळाचे पापड करतात आपल्या नवघर तिकडे त्या साईडला करतात, पण ते पांढरे असतात साधे. नाशिकला पण खाल्लेत मी ते. मिरी, जिरं, मिरी नाही. तांदळाच्या पापडात मिरी नाही, जिरं, हिंग, मीठ आणि पापडकार. आणि हे आपलं मेन महत्वाचं, तुम्हाला थंबनेल मध्ये पण तुम्ही वाचलं असेल, ते कळलं असेल तुम्हाला की हे बिना पापड खारीचे आहेत. बिना पापड खारीचे आपण बनवतोय. पापडकार नाही घालायचं. येस, तरी पण फुलतात चांगले, खाण्याच्या फुलतात. एवढूसा पापड असतो, एवढूसा, आणि तो एवढा मोठा होतो. हो हो, पहिले जे बनवले होते तुम्हाला, तर हे झाल्यानंतर एंडला शेवटी मग किती दिवस, ते 4-5 दिवस काहीतरी काय सुकवायचे असतात. त्याच्यानंतर तुम्हाला एक पापड मी तळवून दाखवू शेवटी. नाही आली का अजून? यायला सुरुवात झाली. आली आली आली. अजून मसाला थोडा शिजायचा आहे ना. हे काय काय? हिंग, अर्धा चमचा हिंग. हा वाला चमचा ना, साधा छोटा पाव चमचा होईल. अच्छा. आणि हे अर्धा चमचा, हे पाव चमचा हिंग आहे, हे अर्धा चमचा हे आहे. हो चालतं. आता हे पाण्यात घातलंय. आता त्याचा काढा बनवायचा आणि त्याचा चहा करून प्यायचा. हे वापर ना, राईचं तेल. राईचं तेल वापर. तेल टाकूया. हे का कशासाठी? चांगलं असतं. चांगलं असतं, मस्त लागतं. कशासाठी टाकतात माहित नाही. मोहीम
मोहीन हे नसतं ग. मोहीन बिन काय म्हणतात ते मोहीन मोहन अजूनपर्यंत मोहन ऐकलं होतं. ते मोहीन ऐकून तुम्ही तुमचा मराठी शब्द तेव्हा कोणीतरी बनवला असेल तो मोहन म्हणून असं. कसलं कालतात कालत हा. आता ह्याचे मोदक करून घ्यायचे नंतर. काय का त्याचं ते हिंगाचं हे तसंच राहतं का ते. हा, हिंगाचा खडा असा राहील एखाद वेळेस तो तुम्ही पूर्ण विरघळून घ्यायचा, नाही तर पिठात तो खडा एकाच ठिकाणी कुठेतरी राहील. ना सांगतोय, समजा बाकीच्यानी पण टाकलं जर का आपलं बघून कोणी बनवत असेल. आपण मसाला घालायचा. आता ही रेसिपी तुम्हाला 100% मी सांगेन की प्रयत्न करून ट्राय करूनच बघा, कारण की आता नाही अशा फ्लेवरचे पापड कुठे बनत जास्त. मी तरी असेवाले पापड आमच्याच घरी खाल्लेत, कोणाकडेच नाही. हिरवे पापड दिसले होते एकदा, हा. म्हणून मी आणून बघितले होते. कलर असतो, कलर, आणि खाऊन बघितले तर काही चव नाही लागली. काहीही चव नव्हती. मग माझ्या डोक्यात प्रकाश पडला, म्हटलं आपण जर असे बनवून, कारण आपण उडदाचे बघ लसूण मिरचीचे पापड खाल्ले. ह्याचे लिज्जतचे, त्याच्यात मस्त एक फ्लेवर येतो लसूण मिरचीचा. त्यामुळे हे तुम्हाला 100% मी तर सांगेन तुम्हाला. आता कोणीतरी काहीतरी लघु उद्योग वगैरे कुठेतरी बालवणी मेळावा किंवा काहीतरी भरतो, तर तिकडे एखाद्या वेळेस मिळालं तर मिळेल कदाचित, पण माहित नाही मला. मी अजूनपर्यंत तरी मी तरी माझ्या घराच्या शिवाय बाहेर कुठेच नाही खाल्ले हे पापड. त्यामुळे हे तरी तुम्ही नक्की बनवून बघा. आता हे काय शिजवायचं की काय करायचं? काय हे ना, मसाला थोडं सगळं कच्चं आहे ना, हा थोडं शिजून द्यायचं. त्याला शिजवून घेऊ आपण मस्तपैकी. आता हे थोडं मसाला हे पाणी धुवून टाकायचं. आता हे पीठ डोंगर भरून का घ्यायचं ते कळलं असेल का? कारण याच्यामध्ये अजून वाढल्या गोष्टी. थोडंसं पाणी टाकलं, परत धुवून थोडंसं पाणी टाकलं, म्हणजे ते पण डोंगर भरून पाणी झालेलं आहे ऑलरेडी. ऍक्च्युली म्हणून आपण पीठ थोडंसं डोंगर भरूनच पाणी डोंगर भरून घेऊ शकत नाही, म्हणून घेऊ शकतो, पण ते पाणी बाहेर ओव्हरफ्लो होणार. मग तेच ते. हे मस्त आहे की शिजवून घेऊ आपण. चला, अजून मीठ राहिले. बरं, मस्त मीठ बाकी. हिरवे पापड होतील. पहिले केले ते ना, ते कोथिंबीर कमी होती, ही मी निवडून घेतली. मग असे तर बरेच फ्लेवरचे होतील. पालक फ्लेवरचे पण होऊ शकतात कदाचित. अजून टोमॅटोचे तर आपण बनवतोच. हेच ऍक्च्युली बेसिक मला वाटतं मेन फ्लेवर्स आहेत. बाकी अजून काय फ्लेवर आहे? 1.5 चमचा मीठ टाकले, चवीनुसार. म्हणजे वाटलंच कमी तर नंतर वाढवू शकतो. आणि थोडंसं एक वाळवण्याचे पदार्थ थोडेसे खारटच असतात ना, नाही म्हणायला गेलं तर थोडेसे, एकदम थोडे. कारण हे उकड काढून परत आपण पीठ ते मळून परत थोडं वापरून घेणार. मी आलेली आणि मी मोबाईल बदललाय, त्या मोबाईलचा स्टोरेज जरा झालाय फुल. असं होतं कधी कधी. गॅस सांभाळून आला का सोबत? येतो. आता फक्त लसणाचा कच्चा, पण ते ठीक आहे मला वाटतं, कच्चा वास. कारण आपण नंतर ते पापड उकडणार आहे. पीठ थोडं वाफवून घ्यायचं. पीठ वाफवून घ्यायचं पाहिजे. आपण याच्यात मिक्स केल्यावर थोडा वेळ झाकण ठेवायचं. आणि हे पीठ पूर्ण आपण घातलं. वा वा वा. आणि मस्तपैकी तुमचा एल्बो ग्रीज वापरा आणि जिमच्या कसरतीला लागा. हे जास्त डार्क होतील हिरवे असं मला का वाटतं मस्तपैकी. अरे सुकल्यावर फिकटच होतात ते. सुकल्यावर होणारच रे, सुकल्यावर होणारच ते. हे अशा पद्धतीने पूर्ण मिक्स करून घ्या. हे होतं का असं मोदकाच्या उकडीसारखं, काही नंतर मळायला लागतंच नंतर परत? मोदकाच्या उकडीसारखं सेम. अच्छा अच्छा अच्छा. ग्लासच्या कशाने तरी हे करून घ्यायचं. परफेक्ट. हे करून काय म्हणतात त्याला, मिक्स करून असं काय म्हणतात मला नाही माहिती त्याला काय म्हणतात. मडलिंग म्हणतात त्याला, किंवा ते असं घोटून घ्यायचं. मडलिंग काय. होय होय. आता हे वाफ मारायची आहे ना. गॅस चालूच आहे? नाही, गॅस बंद करायचा. वा वा वा. आता 10 मिनिटं असंच ठेवू. 10 मिनिटं ठेवू, तोपर्यंत माझं मी दुसरं काम करून घेतो. चला, आता ते मुरेल. काय करायचं? झाली का झालं? हे पीठ काय मळायला चालू करायचं? आता त्याला रगडून, मग अशी ना शब्दच आठवत नव्हता. पीठ काढून घेतलं ते रगडून घेतात ना असं, ग्लास किंवा तांब्या त्याच्या बुडन, शब्दच आठवत नाही. थंड पाण्याने. थंड, हे बुडवलं फक्त, चिपटू नाही म्हणून. तेल लावलं तरी चालतं, किंवा थंड पाण्यात बुडवून घ्यायचं. जसं पुरण घोटतो तसं, पुरण चाळणीतून करतो तसं. मोदकाची पिठी पण असंच करायला लागते ना. काय मिरच्यांची सालच मोठी राहिले. हिरव्या मिरच्या पण तिखट नाही ना, टाकल्या होत्यास का तू कशात? नाही, त्या हिरव्या दिसणाऱ्या नाही. हिरव्या आणि पोपटी मिरच्या म्हटलं उडदाच्या ह्याला घालूया पापडांना. ते तसं
थोडंसं मळून घेतलंय पीठ. थोडं तेलात चिकटण्यात तर नाही थोडं आपलं झाले बाबा लावले का आम्हाला तिकडे मोबाईल त्या मोबाईल सगळे ते स्टोरेज भरते. आता काय करू? तोंड दाखवलं जर आज मेकअप बिकअप केलं तर छान थापलंय काहीतरी तेल लावलं का Sunscreen काय? लावली. अच्छी हिला घरात ऊन लागतं घरात सनस्क्रीन लावून घरात पण लावायचं. घरात पण लावायला लागते काय कसलं काय हे नाही मस्त दिसतंय यावेळेचं हिरो मग दिसतंय. आपण ते तुला नाही माहिती. शिजल्यानंतर पण हे होतं काय काय लोक गोळे गोळे हे करतात हो. गोळे कोण करून अच्छा आता आपण डायरेक्ट असे ठेवले तरी चालेल. आणि हे उकडायचं कशाला थोडं अजून वाफून असंच घ्यायचं आपलं ही जरा टाइम घालवायला काहीतरी कच्ची उकड झाली ना ही. पण हा त्याचं कारण मोदकांसाठी. तुम्हाला सांगतो कारण आपण हे जे मोदकांची सेम अशी प्रोसिजर करतो हे केल्यानंतर आपण मोदक बनवून परत मोदक उकडतो म्हणून ते आपल्याला ते त्यावेळेला ती सेकंड उकड जी असते ती मोदक उकडताना होते आता हे असं आपण काय उकडणार केलं? नाहीये. हे असं का केलंय लवकर वाफ याच्यात हा. यावी. मग आता हे तुम्ही उकडून घेतलं आता डायरेक्ट आणि पूर्ण त्याला हे पीठ शिजलं की त्यानंतर पापड लाटायचे मग डायरेक्ट तळायचे मग ते जे फुगणं जे होतं पापडाचं पूर्ण एकाचं 3 पट का 10 पट तो पापड काय तो फुगतो एवढूसा पापड तो तुमच्या पापडसारखं 10 मिनिटं परत वाफून घेऊ त्याच्यावर अशी चकाकी येईल थोडी. ठेव की ठेवू का नको ठेवू चाललंय मम्मीचं आपलं मम्मीने नवीन गाऊन घेतली बघा ही ब्लू कलरची अरे काय काय पण सांग. स्नेहा आपले जुनेच कपडे कॉटनचे बाबा कॉटनचेच असतात म्हणा. हो आता आपण हे उकड काढून घेऊ 10 मिनिटं एकदम हाय गॅसवरती खालून पाणी नाही का लागणार त्याला जर का पाण्याला उकळेल तर नाही लागत उकळलं तर ते जास्त जागेच. येव चला शी दिसतंय का अच्छा शिजल्यासारखं काय रे फुगलंय ते हा. मम्मीची सर्कस बघा आता शी बघ कसलंच घाण झाले पाणी मी कालता घेतला होता ना घासला. घासलं बाबा नाही थांबा पडेल होते कर उलट धिंगाणा पाण्यातलंच आहे ना. बर हे घपरे ही कुठे ती खातात ना वाव बघितलं ना आता कसं नरम झालं. शी मस्त पहिलं मग कसं अशी होतं? हिरवा कलर होता घाण झालं आता ते पोपटीच झालंय. होईल होईल सुकल्यावर होईल बरं. हो हो दणकन झालेलं आहे पण मला असं वाटतं आता ह्या वर्षी आम्ही 2च करणार आहे तुम्हाला टोमॅटोच्या पापडची रेसिपी ह्याच्या खाली लिंकमध्ये पण मी ॲड करेन आणि नंतर बनवणार आहे आम्ही ती आणि मग ह्या वर्षी हे 2च बनवतो हिरवा मसाला आणि टोमॅटो आणि तोपर्यंत आम्ही जरा एक्सपेरिमेंटेशन करून बघू की काय अजून वेगळ्या फ्लेवरचं बनतंय का पुढच्या वर्षीच्या वाळवणात किंवा बघू या वर्षी जमलं तर ह्या वर्षीच्या वाळवणात आपण ते पण पापड ट्राय करू म्हणजे जरा. पावसाचं हे सगळं चाललंय सकाळीच किती हे होतं काय कधी हा करायचं बघू ना काहीतरी एखादा फ्लेवर वातावरणच तसं नाही राहिलंय. ढगाळ ढगाळ सकाळी सकाळी तर असं वाटतं कधीही पाऊस येईल. हो ना आज सकाळी तर पूर्ण हे होतं वातावरण हो, काळं काळं ढग. धुरकट आणि लाईट लावून काम करावं लागत होतं हे का आम्हाला आता दिवसा इथे लाईट लावायला लागते ना तर नाही लागत डेली लाईट लावायला पण काय करायचं आता पिठापीठ हे किती काय कसं घोटून घ्यायचं झालं. झालं पण एवढंच आता हाताने मळून घ्यायचं थोडं. अच्छा मला हातानेच मळ आपण पायाने नाही ना मळू शकत ते ज्यांना हात नाही ते पायाने सगळी कामं करतात माहितीये का नको. बघितलं का व्हिडिओ नको किती चालेल असतात ते. मला चालेल मी नाही खाणार चालेल चालेल. मला हातानेच मळलेलं पाहिजे पाय तेवढे स्वच्छ ठेवत असतील म्हणून पावाला पाव म्हणतात ना इसलिए उसको पाव से हा, मी वाचलं त्या दिवशी नाही नाही ते हे चुकीच आहे ते हो नाही तर पावाला पाव का बोलतात वगैरे. पाव से मसलते हैं उस आटे को इसलिए उसे पाव कहते हैं असं नाहीये ते तेलाचा हात. पाव किती छान पदार्थ आहे मध्ये चहा बरोबर खायला मला वजनही तेवढंच वाढतं दाखव रे जरा इकडे मी आता ना वजन काटा घेणार आहे आता मी घरात रोज सगळ्यांनी ट्रॅक करायचं वजन माझं तर कमी व्हायला सुरुवात झाली माझ्या जिममुळे मध्ये काय ती ब्लड टेस्ट केली होती त्यात काय कोलेस्ट्रॉल थोडासा बॉर्डर लाईन दिसला मला मी सरळ जिम लावली वैतागवाडीने आता आपलं हे प्रोटीन पावडर आहे इकडे अंडी बघाल तुम्ही अंड्यांचा खजाना असतो आमच्याकडे बघा आता अंडीच अंडी फक्त सुशीलची आहे ना, हा आमच्यात माझी नाही ते- कोंबडीची अंडी आहे ती मी खातो फक्त सुशील. आपण फक्त बुधवारी खातो असली पण मोजून आपण 2च देतो 3 अंडी त्यांना मिळतात आणि शुक्रवारी आपल्या हे माझी दिवसाची 3 अंडी त्यामुळे 7 दिवसांची 21 मी आणतो 2 डझन मग 3 अंडी यांना फ्री मध्ये मिळतात शुक्रवारी हे लोक सुकी मच्छी खातात कसली फ्री फ्री म्हणजे तुम्हाला कुठे म्हणजे पैसे तू आलीस त्यांच्याकडे म्हणून मिळतात? मला शुक्रवारी तर सुकी मच्छी तरी खायला हा, मिळते. कारण मी असायचो तेव्हा मम्मीला सुकी मच्छी नाही खायला मिळायची नाही एकटीसाठी कुठे करत बसायचं ना दोघांसाठी 2 प्रकार हे ते. आता हे पीठ मस्त की बघाल तुम्ही मळलंय एवढंच मळायचं हो
सगळ्यात जगात काय लाटायला सोपं असेल चपाती भाकरी आणि कशाच्या नंतर, कारण भाकऱ्या तुम्हाला तर वाटत असेल पण काय हॉटेलच्या भाकऱ्या लाटून करतात उकडलेल्या पिठाच्या, पण त्याच्यानंतर सगळ्यात सोपं काय जगात लाटायला असेल तर हे तांदळाचे पापड आहेत. पिठी बाहेर लाटले होते. हा एकदा असं कधीतरी झालं होतं, मी पहिल्यांदा लाटायला घेतले होते ना ते मी प्रेशर लावलं, कारण आपल्याला प्रेशरची सवय असते, ते फटकन फाटलं गेलं होतं ते. जोर नाही लावायला. बिलकुल जोर नसतं लावायला. गेल्या वर्षी तर ते प्लेटवर प्लेट ठेवून हा? असं ते हे केलं. कसं केलं होते हो. कोणी इकडे? बटाट्याचे पापड, बटाट्याचं मागे. तांदळाचे होते. बटाटा साबुदाणा पापड ते पण करणार आहे? बघू. उन्हावर आहे, डिपेंड ऑन. उन्हा वर नाही ग, उन्हा पण खाली आपण उन्हाच्या. आता असे गोळे करून घ्यायचे छोटे छोटे. सगळीकडे गोळेच काय त्याला. गोळे 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 छोटे छोटेच करूया पापड, मग खूप मोठे होतात ना. बाबा ते कढईत मावत नाही, त्या एका पापडासाठी एवढं तेल घ्यायला लागतं. हे सगळे आताच करून घ्यायचे गोळे. हो गरम गरम. ही एवढी साईज आहे, म्हणजे माझा हात नॉर्मल हात आहे त्याच्यामध्ये एवढा येतो माझ्या बघा. हातावर. तुझा हात, हिच्या हातावर बघ केवढा मोठा दिसतो तो. ही बुटक्या हाताची आहे ती. तोंडात जाईल वाटतं. हं. हे एवढे एवढे गोळे करून घ्यायचे. आईंना काय भीती, हातात तोंड. हा, हा तोंडाचं. ना, कोण काय म्हणतंय. पीठ माहिती आहे ना, पचत नाही तसंच बाहेरही येईल. पापड तळू काय भाजू काय नको म्हणते तुला, ते अशा- कच्च अशा मुंड्या नको, असं कच्च्या पण खाते. आम्ही आमची मस्ती चालू ठेवतो आणि इथे गोळे करून घेतो. चला चला चला. इथं लाटालाटीला सुरुवात केली आहे मम्मीने. 4 पापड लाटलेत. मला पहिली बोली गपचूप नको अजून शूट करू, एखादा पाटला भेटला तर परत काहीतरी कांड व्हायचं. हे असे पापड लाटायचे पटापटा, आणि याला काही ताकद लागत नाही ना उडदाच्या पापडांसारखी. म्हणून काठीवर बसून लागते. हो हे बघ, गणपती काट्यावर बसले. आणि आपलं असं गोळ्यांना थोडं तेल लावून ठेवलं, चिकटायला नको, आणि ते थोडे गरम राहायला पाहिजेत म्हणून झाकून ठेवायचं ते, कारण सुकले की ते फाटणार, चिरा जाणार त्यांना. म्हणून गरम गरमच जरा लाटायला लागते. हां, म्हणून आता इथे मम्मी एकटी लाटते. आणि पीठ जरा जाडसर दळलंय आपण, साधंच पीठ वापरलंय ना आता. हां, काय काय केलंस ते परत सांग एकदा. साधं पीठ फक्त, म्हणजे एकदम साधं पीठ. ऍक्च्युली या पापडांना पण 3 दिवस तांदूळ भिजवून मग ते सुकवून दळून बारीक दळायला लागतात. अच्छा. हा, आपण काय केलं, गेल्या वर्षी म्हटलं बघूया आयडिया करू, साध्या पिठाचे पण छान होतं. घावण्याचे पीठ ना, आपण ते काहीतरी घावण्यासाठी दळून आणलं ऍक्च्युली होतं. घावण्याचं तुम्ही सांगितलं जरा जाडसर आहे, बारीक पाहिजे पीठ अजून, म्हणजे हे असे चिराचा हे कडा हे होतात ना. पण तुला माहिती आहे ह्याच कडा जास्त क्रंची होतात ते कोपऱ्या झालंच. कोपऱ्यातल्या बाईमध्ये. नाही तर मग का पूर्ण एकदम एंड पर्यंत असे गोलाकार होतात काय पापड ते? हा, म्हणजे दिसतात असे. ते ठीक आहे, पापडाला पापड त्याला त्या काय आपण हो. आणि आणखीन एक वर्षभर राहतात, टिकतात, म्हणून काय आपण हे तेलावर नकोय, मग तेल जास्त दिवस राहिले तेलाचा वास येतो माहिती झालं एकदम मध्ये ते उडदाच्या पापडांचं पण. येतो, म्हणून पिठावर लाटायचे. हां, म्हणजे पोळपाटावरच लाटायचे पण पीठ घेऊन लाटायचे. याचं म्हणजे तुम्ही बोलता पिठावर लाटायचे. हा, हे बघ, खाली पीठ वर पीठ. खाली पीठ नाही, थाली पीठ म्हणतात ना त्याला. पापडाच्या खाली लाटीच्या शी नाही म्हणत त्याला. झालं? अजून काय बाकी आहे? काय नाही, आता पापड लाटायचे. हा, आता हे सुकले की हां, आणि हे किती दिवस? खायचे. हो, तळणार कोण? किती आता हे सगळे सावलीत सुकवायचे ना? हो, सावली. किती हे बघ, दिवस? थोडे सुकत आले ना की पलटी करत राहायचं, म्हणजे सरळ राहतं. हा, नाही तर मग ते पूर्ण वाकडे असे तिकडे. 2 दिवसभर ठेवले ना, मग ते असे गोल गोल होते. हा, बरोबर बरोबर, बघितलेत मी ते असे पूर्ण ह्या साईडने असे असे गोल गोल पापडाचं होते. पण तसंच असतं. ते सारखे पलटी करायला लागतात. पण किती दिवस सुकवायचे ते असे हे सावलीत? आता घरात सुकू आणि मग 1-2 दिवस बाहेर ठेवायचं. आता ऊनच आपल्याकडे येत नाही ना जास्त. पण घरात किती दिवस सुकवायचे आहेत? घरात आता हे संध्याकाळपर्यंत कडकडीत होती. काय म्हणते? हा, रात्रीपर्यंत. आणि मग नंतर उन्हात ऊन दाखवायचं 2-3 दिवस. मग असे टोपलीत परातीत भरून मग ठेवायचे. चालतंय. आता हे सगळे पापड आपण लाटून घेऊया. चला आता पटापटा. त्यांना काही जोर नाही लागत. नाही काय झाले, पण आता बोलता बोलता 3 पापड झाले लाटून. खाटेवर बसले. आम्ही पण बसलो असतो, नाही तर मग स्नेहा काम करते आणि माझं आपलं ऑफिसचं काम चालू आहे. आणि स्नेहा आपलं घरचं आपलं जेवण. ज्यांना बनवायचं त्यांनी मटेरियल पाहिजे तर कमी टाकला तरी चालेल, म्हणजे ओवा जिरं. काही गरज नाही, उलटा असं टाका म्हणून त्यात मजा येते. म्हणजे साधे पापड खाण्यापेक्षा ना असं त्यांना काहीतरी, मम्मी ह्याला काय झालं, चिरा गेला. डाळ भात आमटी भात बरोबर. हे जिथे जिथे ते जिरं बिरं दिसतंय ना तिकडे थोड्याशा जरा जास्त चिरा गेलेला दिसणार. ह्याचा काय फरक पडत नाही तुम्हाला. ते अख्खा पापड तसंच राहणार आहे, तो काय तुटणार नाही मधनं. स्वतः आपण हे सगळे पापड लाटून घेऊया. मागे मम्मीचे बेसनाचे लाडू ऑर्डरचे, आणि आपण पापड लाटून घेऊया. हिचा आराम चाललाय, तोंड बघायची. 4 भाकऱ्या बनवून आल्यानं आराम करते. आणि इकडे आमच्या जेवण करत होती. शेवटचं पापड चालू आहे. हो, आराम मंडळी, पापड बघा. नाही, आम्ही पण लाटले असतेच ना, पूर्ण घरचं आपलं कपडे लादी बिदी सगळं ते करत बसली. किती झाले बघ मोजून?
काय माहिती 4 1 4 8 12 16 20 24 25 26 पापड झाले एका ग्लासाचे. तिघे बसलो असतो तर आपण आतापर्यंत जाऊन तळायला झाले असते आपले. नाही आता हे आपला शेवटचा पापड चालू आहे लाटून. का तुला कच्चं पीठ खायचं होतं? काय गरज नाही, राहू दे. एक पापड झाला रे. बस जा मग. एक पापडाचे झाले तुझं खाऊन. हे मस्त की शेवटचा पापड झाला. आपले सगळे पापड दिवसभर आपले असे सुकणार आता ते. हे इकडचे अजून ओले आहेत. पण येतात लाटता लाटता. हम्म. पीठ घेतल्यावर कसं ना लाटायला पण सोपं जातं, सरळ हम्म. पीठच ना, तेलावर नाहीच लाटायचे ते. तेलावर मग ते लोक ना काय काय दाबून वगैरे करतात ते. ते माहिती आहे, ते प्रेस येते नाही का चपातीची ती मशीन, ती लाटता नाही येणार. नाही येणार. मग हे आता सुकवायचे आणि पलटत सुकवायचे. म्हणजे हे सुकत आलं की पलटायचं, कारण मग ते गोल गोल थोडे होणार वरून नाही. वाटले ना कडा उचलतात, हम्म. मग ते पलटी करायचे म्हणजे मग सरळ राहतात ते. तर आपण हे सुकवून घेऊ पूर्ण दिवसभर आलटून पलटून मध्ये करत आणि तुम्हाला डायरेक्ट संध्याकाळी सुकलेले दाखवतो आम्ही पापड. चला. गुड मॉर्निंग झाली मम्मीची. झाली का झोप? आम्ही आलो मस्त वॉकला जाऊन. हे बघा तोंड बघायचं. जाऊन चांगलं पाय दुखायला. वातावरणात उष्णता खूप आहे ना, आणि कमी असल्यामुळे पापड नाही सुकले. हा, तरी पण मी बोलली त्याप्रमाणे कडावर आले ते ना. आणि थोडे सुकलेत ते. आपण पलटी करत सुकवतोय ते, म्हणजे सरळ राहतील जेव्हा आपल्याला भरून ठेवायचे ते. तर उद्याचा अख्खा दिवस जाईल ना अजून सुकायला. हडकले थोडेसे हडकले. 2 दिवस जातील. अजून ते चांगलं नाही तरी सुकलेत रे. पूर्ण कडकडीत व्हायला तर वेळ लागणार आहे त्यांना अजून. मला वाटतं 1-2 दिवस जातील अजून. अरे उष्णता कमी म्हणून नाही ते झाले असते. हो, त्यामुळे मग म्हणून तर सगळं करू की नको करू. नाही करायचं ना. त्यात काय सुकायला वेळ लागेल थोडासा, फक्त खराब तर होणार नाहीत. हे इकडे आपल्या मिरगुंड्या ह्या आधीच्या आहेत जुन्यावाल्या, आणि खाली सगळ्या चांगल्यावाल्या आहेत. आणि ह्या आपल्या कुरड्या. खाली कुठल्या आपले नवीन भरून ठेवले मी. अच्छा, ठेवल्या काय? जुन्या आहेत पूर्ण. याच जुन्या. आता ह्यांना पलटी करून आपण त्यांना कडकडीत करून घेऊ, आणि जेव्हा उन्हात ठेवायचं त्या दिवशी भेटू आपण. आता चला, त्याला किती आता जातील जेवढे 2-3 दिवस, तेव्हा मी तुम्हाला सांगतो जेव्हा भेटू तेव्हा. चला आता आपण डायरेक्ट परत ते भरून ठेवा. भेटू आपण पुढे. तो ऊन पडलं दुपारचं आणि आपण तांदळाचे पापड ठेवलेत उन्हामध्ये सुकायला. आपले मस्त 2 दिवस पापड आपले सावलीत सुकले, त्यानंतर छान कडकडीत झाले. आता बघाल तुम्ही, मस्त कडक झालेत पापड. आता असं त्यांना अजून किती दिवस मम्मी ऊन दाखवायचं अजून तांदळाच्या पापडांना? अजून 2 दिवस ना, आणखी अजून 2 दिवसांना असं ऊन दाखवायचं पापडांना, आणि आपले पापड तळायला रेडी आहेत. आपण डायरेक्ट तळायला भेटू. चला. आता हे आपण तांदळाचे पापड आपले किती दिवस ठेवलेस तू उन्हामध्ये मम्मी? 2 दिवस सुकवले. 2 दिवस सुकवलेले पापड हे तांदळाचे. आणि हा काय? आपण तांदळाचं हे अगोदर केलेले आहेत, पण याच्यामध्ये मी कोथिंबीर जरा कमी घेतलेली आहे. आणि याच्यामध्ये हिरवे पाहिजे म्हणून कोथिंबीर. लिटरल फरक दिसतोय तुम्हाला बघा. एक पांढरट दिसतो आणि एक हिरवट दिसतोय. तुम्हाला जसे कमी जास्त तुम्हाला जसे पाहिजे तसे करायचे. बाकी सगळं व्हिडिओ मध्ये आपण प्रोसिजर दाखवलेलीच आहे ना. हो, पूर्ण. हो. ते काय मसाला बनवायचं, कसं काय करायचं ते सगळं केलेलं हो. आहे. आता तेल तापलंय आपलं मस्त ताणक्यात. आपण तांदळाच्या पापडाची मजा बघा आता फक्त. केवढूसा होता. मेन म्हणजे काय आहे, बिना पापड खार. हा, हे सगळ्यात महत्वाचं आहे, कारण आमच्या थंबनेल मध्ये तुम्ही वाचलं असेल की बिना पापड खारचे तांदळाचे पापड आहेत. उडदाचे आपण जे बनवलं ते मागचा व्हिडिओ जो तुम्हाला दिसला असेल, तर त्याच्यामध्ये उडदाच्या पापडांमध्ये मला वाटतं उडदाचा पापडांचा व्हिडिओ अजून गेला नाहीये, तो पण तुम्हाला दिसेल. तर त्या ह्याच्यामध्ये आणि मिरगुंड्यांचा व्हिडिओ गेला, तर त्याच्यामध्ये आपण पापड खार टाकलेली होती. टाकली होती म्हणजे ते रामबंधूचा मला वाटतं मसाला होता. सो ते पापड होते, आणि हे विदाऊट पापड खारवाले पापड आहेत आपले. आणि खूप मस्तपैकी पापड झालेला आहे हा पण दुसरावाला. आणि हा हिरवा जास्त दिसतोय ऑब्व्हियसली. आणि तुम्ही बघाल ना, इकडे घुस लागली आमच्या घराला, तिने खायला सुरुवात केली. आणि पापड बघा, हा पापड आहे, आणि हा नॉर्मल लाईट मध्ये दाखवतो तुम्हाला, त्यावर थोडं पण तुम्हाला तेल दिसणार नाही. जरा पण नाही. आता ह्याच्यावर दिसतंय तुम्हाला, पण हे तेल अख्खं छान दिसतं ना, झोपलं. जास्त पण मला जास्त कोथिंबीर. कोथिंबीरवाला मस्त आवडला पापड पांढऱ्यापेक्षा. आता जरा आम्ही माणसात गार व्हायची वाट बघतोय. काही जणांना पेशन्स नसतो, त्यांचं असतं लक्ष त्या गोष्टींवरती, आणि ते सुटतात सगळं. असं आता काय करायचं. तांदळाचे हा पापड पापड स्वाद तांदळाचा. मस्तच ना. मजा आली. आणि भाजून पण खाऊ शकतो. एक्झॅक्टली. मायक्रोवेव्ह ज्यांच्याकडे आहे ते भाजून पण असेच बोलतात. किती वेळ? 30 सेकंद ठेवतो आपण आलटून पहिले, पलटून आणि मध्ये. परत ठेवायचे. मग 30 सेकंद पण नाही, ते 10 सेकंद. जवळजवळ पाऊण भाग भाजलेला असतो, थोडा शिल्लक असतो तो. 10 सेकंदात ते आरामशीर पूर्ण होऊन जातो. खाऊ. म्हणजे तुमच्याकडे अवन असेल मायक्रोवेव्ह, तर तुम्ही त्यात पण पापड करू शकता. म्हणजे तेलाची कटकट आपण नाही. आणि जबरदस्त हे पापड झालेत, खूप भन्नाट झाले. तुम्ही खरंच ही नक्की रेसिपी पूर्ण ट्राय करून बघा. बाप रेसिपी झाली आहे. आणि सगळं आम्ही इन डिटेल सांगितलंय, कसे सुकवायचे,
काय करायचं, उन्हात किती दिवस ठेवायचे. हिरव्या मसाल्यातले पापड म्हणजे मी तरी अजून युट्यूबवर बघितलेली कुठेच नाही, recipe. कुठेच नाहीये recipe. नेहमीच आपल्या माझ्या डोक्यात आयडिया आली होती ती करून पाहिलेली. तरी बरीच वर्ष झाली आम्ही करतोय. हो हो, घरी आमच्याकडे हे पापड असतातच आणि कोण आलं की आम्ही खायला घालतो तळून. त्यामुळे ते पण बोलतात हे पापड कुठून आणले, काय आणले वगैरे. त्यांना रेसिपी मिळाली मस्तपैकी. तर या व्हिडिओसाठी एवढंच. भेटू आपण पुढच्या व्हिडिओत. या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. आणि सगळ्यांना सबस्क्राईब पण करायला लावा. तुम्हाला सगळ्यांना मी 10,000 रुपये पाठवेन या पापड खायला. या पापड खायला. चला बाय 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 बाय.